नमस्कार, सुस्वागतम. मी आरती गुप्ते. आज मी तुमच्यासमोर एक रचना सादर करणार आहे, जी मूळ कविता लिहिली आहे आदरणीय कविवर्य म्हणजेच श्री विजय जोशी यांनी. त्यांच्या गाजलेल्या बाया या कवितेचा कोल्हापुरी बोलीभाषेत अनुवाद केला आहे सौ लता सुरेश पाटील यांनी. आणि हा कोल्हापुरी बोलीभाषेतला लता पाटील यांनी केलेला अनुवाद मी तुम्हाला तुमच्यासमोर सादर करत आहे. शीर्षक आहे बायका. ऐकूया तर. बायका. बायका कापडं धुवायला जात्यात नदीवर. बायका कापडं धुवायला जात्यात नदीवर सवडीनं. अन सुख दुःख बुचकळत्यात पाण्यात आणि बोलत्यात वाहत्या पाण्यासंग लईच मनमोकळं. सुख दुःख बुचकळतात पाण्यात आणि बोलत्यात वाहत्या पाण्यासंग लईच मनमोकळं. कापडं घासतात, आपटतात, बडवत्यात दगडावर. कापडं घासतात, आपटतात, बडवत्यात दगडांवर. काढत्यात कापडांचा मळ आणि मनातली खळखळ सुधी. काढत्यात कापडांचा मळ आणि मनातली खळखळ सुधी. बाया माणसं कुजबुजत्यात, पुटपुटत्यात, बडबडत्यात आपसात. बाया माणसं कुजबुजत्यात, पुटपुटत्यात, बडबडत्यात आपसात. मनासंगट, कापडासंगट, पाण्यासंगट, दगडासंग सुधीक. इरघळून जातो सगळा शीण नदीतल्या पाण्यात. इरघळून जातो सगळा शीण नदीतल्या पाण्यात. आणि बाया येतात माघारी पुन्हा एका नव्या दिसाची नांदी करायला. बाया येत्यात माघारी पुन्हा एका नव्या दिसाची नांदी करायला. दूर दूर पसरलेल्या नदीसारख्या मोठ्या आणि धुतल्या निर्मळ मनानं. दूर दूर पसरलेल्या नदीसारख्या मोठ्या आणि धुतल्या निर्मळ मनानं. धन्यवाद. कोल्हापुरी अनुवाद केला आहे सौ लता सुरेश पाटील यांनी आणि मूळ कविता श्री विजय जोशी यांची. सादर करती आरती गुप्ते.